पनवेल बस स्थानकाजवळील एका इमारतीत साप असल्याचे विक्रम कय्या यांनी नेचर फ्रेंड सोसायटी या संस्थेचे कार्यकर्ते शार्दूल वारंगे यांना कळवले। मात्र या इमारतीत साप न आढळता सापाची 14 अंडी आढळली। वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार नेचर फ्रेंड सोसायटी या संस्थेच्या प्रथमोपचार व पुनर्वसन केंद्रात पुढील प्रक्रियेसाठी ही अंडी आणली। या अंड्यातून 15 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये धामण या सापाची 11 पिल्लं व्यवस्थित बाहेर आली। या पिल्लांना 25 ऑगस्ट 2025 रोजी वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचे अध्यक्ष संतोष उद्रे, कार्यकर्ते बाबू शेख, आर्यन उद्रे व वनरक्षक अमोल लाड यांच्या समक्ष निसर्गात सोडून देण्यात आले। कोट धामण साप हा बिनविषारी असून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे। तो शेतातील उंदीर, घुशी व इतर उपद्रवी प्राणी खाऊन पिकांचे संरक्षण करतो। या सापाच्या मदतीने शेतकरी प्राण्यांचा बंदोबस्त न करता पिकांचे नुकसान टाळू शकतात। त्यामुळे तो शेतीसाठी एक मौल्यवान सहयोगी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।